तर नमस्कार मंडळी, आज आली होती आम्हाला धाराशिवची ऑर्डर मशीनसाठी. तर त्यानंतर आम्ही मशीन लोड केली आणि निघलो होतो धाराशिवकडे. तब्बल 47 सेकंदामध्ये आम्ही पोहोचलो होतो धाराशिवमध्ये. मग काय एक वडापाव देऊन पोरांनी पण केली होती खाली मशीन गाडीच्या खाली घेतली आणि ग्राहकाने पण मशीन व्यवस्थितपणे बघून घेतली. मग आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या ठिकाणी मशीन सेट करून दिली. मग काय मशीनमध्ये पण ओतलं होतं एक टँकरभर पेट्रोल. म्हणलं परत भनभनच नको. त्यानंतर आम्ही त्यांच्या गोट्यात नीट निरीक्षण करून बघितल्यानंतर आम्हाला असे समजले की 70 ते 80 लिटर दूध हे हातानेच काढत होते. मग त्याच्यानंतर आम्ही पण लागलो होतो आमच्या कामाला. बघता बघता आमची बकेट पण झाली होती चालू. आम्ही बकेट बसेपर्यंत त्यांनी पण घेतली होती आपल्या मशीनची पूजा करून. त्याच्यानंतर त्यांनी स्वस्तिक वगैरे काढून घेतलं. मग काय काकाने 180 स्पीडने नारळ पण फोडून टाकलं होतं. मग कशी दिसती तुम्हाला आपली मशीन कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर बकेटमध्ये पाईप पण टाकून घातला होता आणि आपलं मशीन पण चालू झालं होतं. त्याच्यानंतर काकांकडे पण दिला होता प्रेशरचा पाईप. मग काय काकांनी प्रेशर पाहून पण खूप खुश झाले होते. त्यानंतर काकांना प्रेशरची क्वालिटी पण चांगली वाटली होती. मग काय काका पण म्हणले होते टँकरभर पेट्रोल टाकलं, मग आता इंजिन तरी कसं चालू करायचं. मग काय त्यांना पण सांगितलं होतं आम्ही की इंजिन कसं चालू करायचं. नंतर काकांनी पण केलं होतं डायरेक्ट इंजिन चालू. त्यानंतर आम्ही गाईला मशीन कसं लावायचं हे त्यांना समजून सांगितलं. त्यांनी पण व्यवस्थित 4 लाईनर लावून घेतले आणि ते पण लवकरात लवकर शिकून गेले होते. त्यानंतर मग काय नळी भरून डायरेक्ट दुधाचा प्रेशर चालू होता किटलीमध्ये. आपल्या कंपनीचं मशीन तिथं गेल्यामुळे तिथं पण झाली होती खूप मशीन बघण्यासाठी गर्दी. तिथे एक गाय अशी पण होती की ती फक्त आजींचं ऐकत होती. मग काय गाया पण झाल्या होत्या पिळून. त्यानंतर त्यांना बकेट लावण्यापासून ते बकेट खोलण्यापर्यंत सर्व प्रोसेस त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने सांगितली होती. त्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे बकेट पण खोलली होती. मग काय त्यानंतर त्यांनी पण घेतलं होतं टँकरवर दूध ओतून. त्यानंतर दूध लवकर निघले ते पण खूप खुश झाले होते. मग काय या भैयाला तर खूपच आनंद झाला होता. मग काय आमचं मशीन बंद झालं पण भैयाचा डान्स काय थांबतच नव्हता. तर कसा वाटला मग श्री मिल्किंगचा विषय. मग काय त्यांनी पण नेली होती आम्हाला बघून दुधाची बादली घरात. मग काय त्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मशीन पण घेतली होती मस्तपैकी गरम पाण्यामध्ये धुवून. तर पब्लिक कमेंट करून सांगा की पाण्याचा प्रेशर तुम्हाला कसा वाटतोय. त्यानंतर त्यांनी पाईप वगैरे सगळं गुंडाळून घेतलं आणि सर्व व्यवस्थित ठेवून पण दिलं होतं. जर तुम्हाला पण मशीन ऑर्डर करायची असेल तर वरील नंबरवर लवकरात लवकर संपर्क साधा.